नमस्कार. 1000 दिवस बाळाचे या व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये आपण भेटत आहोत. तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये. आज आपण बघणार आहोत की मेंदूचं जे जाळं आहे, ब्रेन वायरिंग आहे, मज्जातंतूचं जे जाळं आहे ते वर्ष 2 होईपर्यंत छान घट्ट झालेलं असते आणि अनावश्यक जे जाळे असतात ते सुद्धा काढून टाकले जातात. परंतु हे मेंदूचे जाळं घट्ट होण्यासाठी, मज्जातंतूचे जाळं घट्ट होण्यासाठी कशी स्थिती असावी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर? कारण गर्भधारणेपूर्वी माता आणि पिता दोघांची पण शारीरिक मानसिक स्थिती ही चांगली असणं गरजेचं आहे. त्यासोबतच घरात आनंदी, खेळकर, निरोगी, हसत खेळत खेळीमेळीचं जर वातावरण असलं तर होणारं जे बाळ आहे ते देखील आनंदी आणि खेळकर होण्यास मदत होते. सर्व कुटुंब परिवार हा जर त्या मातेची काळजी घेत असेल तर निश्चितच जे बाळ जे आहे ते सगळ्या एक घरामध्ये आनंददायी वातावरण घेऊन जन्माला येणार असते. कारण यामध्ये आपण जेव्हा बघतो जशी शारीरिक स्थिती महत्त्वाची आहे तशी मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची आहे. जसं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं तसं मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण गर्भधारणेपूर्वीची जी स्थिती बघितली मातेची शारीरिक स्थिती, तिचं HB जे आहे 11 ग्रॅमपेक्षा कमी असू नये, तिचं वजन प्रमाणामध्ये असावं, तिचा आहार योग्य असावा. कारण गर्भधारणेचा 270 दिवसाचा कालावधी आणि 0 ते 6 महिन्याचा 180 दिवसाचा कालावधी संपूर्ण ते बाळ त्या मातेवर अवलंबून असते. तर आपण विचार करू शकतो की तिची स्थिती किती मजबूत पाहिजे. ती मनाने शरीराने खंबीर आनंदी असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासोबतच माता पिता यांना कुठलंही व्यसन नसावं, कुठलंही अंमली पदार्थाचं व्यसन नसावं, तंबाखू, सिगारेट या सगळ्या बाबींपासून दूर असणं गरजेचं आहे. कारण ते बाळाच्या आरोग्यासाठी, त्याचं भवितव्य घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता हे बघितलं आपण गर्भधारणेपूर्वीचं. आणि आता गर्भधारणेनंतर तिचा आहार कसा असावा, तिचे शारीरिक स्थिती कशी असावी, तिने दिवसातनं किती वेळा आराम करावा, तिचं आपण एक बघूया. तिचं जेवण जे आहे, आहार जो आहे हा दिवसातून 4दा तिने घेणं गरजेचं आहे. आहार चौरस असावा, सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश असावा. विश्रांती दिवसा जेवण केल्यानंतर तिने डाव्या कुशीवरती 2 तास आराम करावा. रात्री 8 तास विश्रांती घ्यावी. त्यासोबत अतिश्रमाची थकवणारी कामं करू नये. नेहमी आनंदी राहावं, सगळ्यांमध्ये मिसळावं, एकटं राहू नये. IFA कॅल्शियमच्या गोळ्या ज्या आहेत त्या नियमितपणे घेणं गरजेचं आहे. स्वच्छता राखावी, नियमित नखे कापावी. त्यासोबतच अंगणवाडीतील जो THR आहे तो नियमित न्यावा आणि त्यापासनं जी वेगवेगळे जी पदार्थ करता येतात ते करून तिने खाल्लं पाहिजे. कारण तो देखील एक पौष्टिक आहार तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी असतो. त्यासोबतच AAA माध्यमातून अंगणवाडी ताई, आशा आणि NM यांच्या सल्ल्यानुसार तिने आपलं आरोग्य जपावं. महत्त्वाचा नंबर तिच्याजवळ असावा. प्रसूती ही इन्स्टिट्यूशनलच असावी. ती म्हणजे आरोग्य केंद्रामध्ये, PSCमध्ये किंवा कुठल्याही दवाखान्यातच ती डिलेवरी होणं गरजेचं आहे. शारीरिक आरोग्य जसं जपतो आपण त्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा जपणं गरजेचं आहे. त्यावेळेस ती आनंदी राहील, तिचं आरोग्य जपलं जाईल याची काळजी तिच्या पतीसोबतच कुटुंबियांनीसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. शरीर हायड्रेट राहण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे. जंतुनाशक गोळी आहे ती घेणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन जे डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काही औषधोपचार आपल्याला औषधं सांगितलेले आहे, औषधांच्या मात्रा आहेत त्या तिने न चुकता घेणं गरजेचं आहे. कुटुंबियांनीसुद्धा तिला आठवण करून देणं गरजेचं आहे. अशा वेळेस मूड आपला खूप स्विंग होत असतो, त्यावेळेस त्याचीसुद्धा काळजी घेणे, तिला मानसिक आधार देणे आणि तिच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणे, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच आनंदी खेळकर बाळ जन्माला यायला मदत होते. चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड जे पदार्थ आहेत ते पदार्थ म्हणजे न घेतलेलेच बरे. कारण याच्यापासून कुठलाही तिला म्हणजे फायदा होत नाही, तर हे अपायकारकच आहेत. त्यासोबत फळं वगैरे आहे यांचा आहारामध्ये समावेश करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या आहेत अशा वेळेस चांगल्या आनंदी वातावरणामध्ये चांगली पुस्तकं, चांगल्या गोष्टी
ऐकल्या पाहिजे आणि चांगल्या आनंदी हेल्दी वातावरणामध्ये राहणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ती गर्भधारणेमध्ये तिचा मूड चांगला राहील आणि ती होणाऱ्या प्रसूतीला आनंदाने सामोरे जाईल आणि जे बाळ जे आहे ते आरोग्यदायी निरोगी हसरं खेळकर जन्माला येईल. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर काळजी घेणं हे बाळाच्या ब्रेन वायरिंगसाठी, त्याच्या मज्जातंतूसाठी आणि ते निरोगी सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा गृहभेट करतो, पालकसभा मातासभा जेव्हा घेतो, तर या बाबी आवर्जून आपल्या कुटुंबियांसोबत चर्चा करणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे की जेणेकरून ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊन या सर्व गोष्टीला सामोरं जाईल. थँक्यू.